नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा डॉक्टरांकडे आलेली असते. आता तेव्हाच डॉक्टर तिच्या जखमेवरती ड्रेसिंग करत असतात. आता डॉक्टर प्रेरणाला म्हणतात की जखम खूप खोल आहे आणि विचारतात की इतकी खोल जखम कशी काय झाली हो. तेव्हा प्रेरणा खोटं खोटं हसत डॉक्टरांना म्हणते की काय झालं ते मी रस्त्यात चालत होते ना तर पाय अडखळला, पडले आणि लागलं. तेव्हा डॉक्टर तिला म्हणतात की पण पडल्यावर झाल्यासारखी जखम नाही वाटत आहे. यावर प्रेरणा म्हणते की अहो मी खरंच सांगते डॉक्टर, आपल्या ठाण्यातले खड्डे तर माहितीच आहेत ना तुम्हाला. माझं लक्षच नव्हतं हो. मी भराभरा चालत होते आणि दिसलंच नाही. साडी अडकली, पडले आणि समोर टोकीदार दगड होता त्याच्यावर आपटले. तर दुसरीकडे आपण पाहतो की सगळेजण इकडे प्रेरणाची वाट पाहत असतात आणि सगळेच खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. आता मिठू प्रेरणाच्या आईला विचारते की काकू समीर जीजू काय म्हणाले. तेव्हा प्रेरणाची आई सांगते की ते म्हणाले की प्रेरणाला घेऊन येत आहेत. तेव्हा समीरची पीए म्हणजेच राधिकासुद्धा थोडंसं टेन्शनमध्येच येत विचारते की मग अजून का नाही आली दोघे पण. आता मिठू खूप टेन्शनमध्ये येते आणि विचारते की ऑन द वे येताना काही झालं तर नसेल ना त्यांना. यावर श्वेता मिठूवरती चिडून रागात म्हणते की मिठू गप्प बस ग, उगाच आपलं काही म्हणायला येईल ते बडबडू नकोस. आणि म्हणते की मी फोन करून बघते अजून एकदा. असं म्हणून ती प्रेरणाला फोन करायला लागते. पण प्रेरणा श्वेताचा फोन काही उचलत नाही. तर दुसरीकडे आपण पाहतो की समीर त्या रेस्टॉरंटमध्ये येऊन बघायला लागतो की प्रेरणा तिथे आहे का. पण प्रेरणाला तिथे नसलेलं पाहून समीर खूपच टेन्शनमध्ये येतो आणि स्वतःशीच म्हणतो की गेली कुठे ही प्रेरणा, आणि तो रागातच जायला निघतो. आता समीर गाडीत येऊन बसतो आणि म्हणायला लागतो की कुठे गेली ही प्रेरणा. तर दुसरीकडे डॉक्टरांनी प्रेरणाच्या जखमेवर ड्रेसिंग केलेलं असतं. आता डॉक्टर प्रेरणाला म्हणतात की बरं झालं तुम्हाला जास्त काही लागलं नाही, तुमचं नशीब चांगलं आहे म्हणून तुम्हाला स्टिचेस नाही पडले. पण आता निदान 24 तास तरी या जखमेला पाणी लागू देऊ नका. मी काही गोळ्या लिहून देतोय आणि क्रीमसुद्धा देतोय. यावर प्रेरणा विचारते की गोळ्या कशाला. तेव्हा डॉक्टर सांगतात की जखम जरा खोल आहे त्यामुळे क्रीमने फक्त होणार नाही, तुम्हाला ना गोळ्यासुद्धा घ्याव्या लागतील आणि ड्रेसिंगलासुद्धा यावं लागेल रेग्युलर. तर दुसरीकडे समीरसुद्धा प्रेरणाला फोन ट्राय करत असतो आणि प्रेरणा फोन उचलत नसल्याने तो खूपच हायपर झालेला असतो. तर इकडे घरीसुद्धा सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. आता प्रेरणाची आई म्हणते की मी जावई बापूंना एकदा फोन करते. असं म्हणून ती समीरला फोन करायला लागते. आता समीर प्रेरणाच्या आईचा फोन बघून खूप चिडतो आणि म्हणतो की या सासूबाई पण ना मागेच लागल्यात माझ्या, काय उत्तर देऊ आता यांना, मी कुठे गेली ही. असं म्हणून तो प्रेरणाच्या आईचा फोन कट करतो. तर इकडे श्वेता प्रेरणाच्या आईला विचारायला लागते की काय झालं काकी, लागला का फोन. तेव्हा प्रेरणाची आई सांगते की फोन वाजतोय. तेव्हा श्वेता म्हणते की मी सुद्धा आता समीरला ट्राय करून बघते फोन. आता समीर फोनकडे बघत म्हणतो की हा कोणाचा नंबर आहे अजून नवीन, तिच्या मैत्रिणीपैकीच कोणाचा तरी असेल. असं म्हणून तो फोन बाजूला ठेवून देतो. आता श्वेता इकडे खूपच टेन्शनमध्ये येते आणि सांगते की नाहीच उचलत आहे. तेव्हा सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. आता इकडे समीर स्वतःशीच म्हणतो की कुठे शोधू आता हिला. तर इकडे प्रेरणाचे बाबा देवाला हात जोडत म्हणतात की देवा कुठे असेल माझी पोर, कुठे गायब झाली, तिला काही होऊ देऊ नको. असं म्हणून ते खूप इमोशनल होतात. आता प्रेरणाची आई त्यांना म्हणते की तुम्ही कशाला काळजी करताय. तेव्हा प्रेरणाचे बाबा प्रेरणाच्या आईवर वैतागत म्हणतात की कशाला काळजी करते म्हणते, सगळं तुझ्यामुळे झालंय. तेव्हा प्रेरणाची आई म्हणते की बघितलं का माझ्यावरच खापर फोडतायत, जावयाने बोलवलं म्हणून मी पाठवलं ना तिला. यावर प्रेरणाचे बाबा म्हणतात की म्हणून नव्या नवरीला पाठवून देशील तू, तुला अक्कल नको का काही, बघतेस ना काय चाललंय आता ते. काही नाही, तू पाठवलं ना आता तूच तिला शोधून आण. तेव्हा प्रेरणाची आई खूपच घाबरते आणि म्हणते की मी. यावर प्रेरणाचे बाबा रागातच म्हणतात की एकही शब्द बोलू नको, जर माझ्या प्रेरणाला काही झालं ना तर याद राख, सांगून ठेवतोय. तर इकडे वल्लरी रिक्षातून चाललेली असते. तर दुसरीकडे मनोज खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो स्वतःशीच म्हणतो की वल्लरी अशी गावी का यायला निघाले, प्रेरणाताईचं लग्न ठरलंय तर एकदम खुश होती आणि आता म्हणते की आल्यावर सांगते, आवाज पण पडल्यासारखा वाटतोय तिचा, परत एकदा फोन करून विचारतो तिला. असं म्हणून तो वल्लरीला फोन करायला लागतो. आता वल्लरी परत मनोजचा फोन बघून म्हणते की परत यांचा फोन. असं म्हणून ती थोडंसं घाबरतच मनोजचा फोन उचलते. आता तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू मला सांग की काय झालंय. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की काही नाही, कुठे काय झालंय. यावर मनोजला थोडासा संशय येतो आणि तो म्हणतो की तू नक्कीच काहीतरी लपवतेस, नाहीतर तू गावाला अशी अचानक यायला नाही निघणार, काय झालंय ते सांग. यावर वल्लरी मनोजला म्हणते की हे बघा मी तुम्हाला येऊन सांगते सगळं. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की नाही आत्ता सांग. यावर वल्लरी सांगते की प्रेरणाताईंनी मला त्यांच्या लग्नापासून लांब राहायला सांगितले. आता हे ऐकून मनोज खूप शॉक होतो आणि विचारतो की काय, अगं पण ताई तर तुझ्याशी चांगलं वागतात ना, चांगली घट्ट मैत्री आहे ना तुमची. तेव्हा वल्लरी सांगायला लागते की अहो ते समीर आहेत ना ते नीट नाही वागत
वागत त्यांच्याशी, ते त्यांना मारतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यावर चिडतात. हे ऐकून समीरसुद्धा खूप शॉक होतो. आता वल्लरी सांगायला लागते की प्रेरणाताई स्वतःचा विचार नाही करत, त्यांना फक्त आई बाबा आणि लोक दिसतात आणि त्यामुळे फक्त एका चुकीच्या माणसासोबत लग्न करायला लागल्यात त्या. मी त्यांना हे सांगितलं पण त्यांना या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय आणि त्यांच्या आईला माझा राग आलाय म्हणून त्या म्हणाल्या की तू माझ्या लग्नाला नका येऊ. यावर मनोज म्हणतो की अगं वल्लू, पण मला नाही वाटत की तुझं काही चुकलंय म्हणून याच्यात. तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताईला नाही समजत आहे, त्या नाही ऐकत आहेत. यावर मनोज म्हणतो की अगं त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे वल्लरी, आणि तो समीर असा वागत असेल ना तर हीच योग्य वेळ आहे की चुकीचा निर्णय घेण्यापासून थांबवायची. त्यांचं लग्न झालेलं नाही आहे अजून. तेव्हा वल्लरी वैतागत म्हणते की अहो पण कसं थांबवू मी त्यांना, तेच नाही कळत आहे मला, प्रेरणाताई नाही ऐकणार माझं. यावर मनोज म्हणतो की मला तर त्यांची काळजी वाटते गं. आता वल्लरी म्हणते की हो मलासुद्धा वाटते, पण आता काहीच इलाज नाही आहे, जाऊ दे, मी येते गावाला, आपण भेटून बोलूया. तसं म्हणून ती फोन ठेवून देते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अजित त्याच डॉक्टरांकडे आलेला असतो ज्या डॉक्टरांनी प्रेरणाच्या जखमेवरती ड्रेसिंग केलेलं असतं. आता डॉक्टर अजितला विचारतात की कसं काय येणं झालं इकडे. तर यावर अजित सांगतो की परवा ती पार्टी झाली होती ना, त्याचा चेक घ्यायला आलोय, आहे का तयार. यावर ते डॉक्टर म्हणतात की सॉरी तयार नाही आहे, पण मी लिहून देतो पटकन, असं म्हणून ते चेक लिहायला लागतात. आता प्रेरणासुद्धा आतमधून बाहेर जाण्यासाठी येते. तितक्यात अजितचं लक्ष प्रेरणाकडे जातं. तेव्हा अजित खूप आश्चर्याने प्रेरणाकडे बघत म्हणतो की प्रेरणा. आता प्रेरणासुद्धा अजितकडे बघायला लागते आणि म्हणते की तुम्ही. आता अजित प्रेरणाच्या डोक्याला अशी पट्टी बांधलेली बघून आश्चर्याने विचारतो की हे काय झालंय. आता ते डॉक्टर त्या दोघांना असं एकमेकांकडे बघताना पाहून विचारतात की तुम्ही ओळखता का एकमेकांना. तेव्हा अजित सांगतो की हो ओळखतो. तेव्हा प्रेरणाला खूप वाईट वाटतं. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा आणि अजित बाहेर बसून बोलत असतात. आता अजित प्रेरणाला विचारत असतो की प्रेरणा काय झालंय. यावर प्रेरणा काहीच बोलत नाही. तेव्हा अजित प्रेरणाला म्हणायला लागतो की प्रेरणा प्लीज सांग ना मला की काय झालंय, बोलल्याशिवाय कसं कळेल. प्रेरणा मात्र खूपच रडत असते आणि ती काहीच बोलत नाही. यावर अजित म्हणतो की अगं तू मगाचपासून फक्त रडते आहेस, तू आधी शांत हो आणि सांग मला, सगळं जुनं विसरूया आपण, तू सांग मला की नक्की काय झालंय. तितक्यात समीरचा फोन यायला लागतो. आता प्रेरणा फोनकडे बघत असते तेव्हा अजितसुद्धा फोनकडे बघतो आणि समीरचं नाव बघून अजितला थोडंसं वाईट वाटतं. आता प्रेरणा नाईलाजाने समीरचा फोन उचलते आणि घाबरतच हॅलो म्हणते. आता समीर खूपच हायपर झालेला असतो आणि तो प्रेरणाला विचारतो की प्रेरणा गो कुठे आहेस तू, आणि तो सॉरी म्हणायला लागतो आणि म्हणतो की मला कळतच नाही आहे की मी काय केलं, मी खूप चुकीचं वागलो गो तुझ्याशी, मी खूप घाण वागलो, मला माहिती आहे, मला माफ कर, मी काय करतो ना ते मला कळतच नाही आहे. सध्या जे काय घडतंय ना ते फक्त आणि फक्त माझ्या रागामुळे घडतंय, माझ्या रागावर कंट्रोलच राहत नाही गं, मी काय करतो ना राग आल्यावर हे माझं मला कळतच नाही आहे. प्रेरणा मात्र शांतपणे समीरचं बोलणं ऐकत असते. तर समीर प्रेरणाला समजवत असतं की प्लीज मला समजून घे ना आणि ऐक ना, जरा लवकर घरी जा, कारण तिकडे ना सगळेजण काळजी करतायत तुझे, टेन्शनमध्ये आहेत, मेहंदीसाठी वाट बघतायत ना सगळे, तुझे जाशील ना घरी, सॉरी असं म्हणून तो फोन ठेवून देतो. तेव्हा प्रेरणाला खूपच वाईट वाटतं. आता अजित प्रेरणाकडे बघत प्रेरणाला म्हणायला लागतो की प्रेरणा आता मला सांग की नक्की काय झालंय आणि हे कसं लागलंय तुला, सांग मला काहीच कळत नाही, प्लीज मला सांग. तेव्हा प्रेरणा खूपच रडायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी बस स्टॉपवर आलेली असते आणि स्वतःशीच म्हणते की आज बस यायला खूपच टाईम होतोय ना. तितक्यात अजितचा वल्लरीला फोन यायला लागतो. आता अजितचा फोन आलेला बघून वल्लरी म्हणते की अजित भाऊ यांनी मला का फोन केला असेल, तेही आत्ता, असं म्हणून ती फोन उचलते. तेव्हा अजित म्हणतो की वल्लरी सॉरी मी तुम्हाला यावेळी फोन करून त्रास दिलाय. तेव्हा वल्लरी विचारते की अजित भाऊ तुमचा आवाज असा काय येतोय, बोला ना काय झालंय. तेव्हा अजित वल्लरीला म्हणतो की मला ना तुमच्याशी प्रेरणाबद्दल थोडंसं बोलायचं होतं. तेव्हा वल्लरी थोडंसं टेन्शनमध्ये येत म्हणते की काय झालं बोला ना. तेव्हा अजित म्हणतो की मी इथे तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत, मी तुम्हाला एक लोकेशन सेंड करतो, तुम्ही तिथे येऊन भेटू शकाल का मला प्लीज. तेव्हा वल्लरी म्हणते की ठीक आहे येतं मी, असं म्हणून ती फोन ठेवते आणि स्वतःशीच म्हणते की असं काय झालं असेल की यांनी मला फोन करून तातडीने बोलवून घेतले, पण मला खात्री आहे काहीतरी कारण असल्याशिवाय अजित भाऊ मला असे बोलवणार नाहीत, मला जायलाच हवं तिकडे. तर इकडे अजित प्रेरणाला समजवत असतो की शांत हो. आता तितक्यात तिथे वल्लरी येते आणि हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे बघत म्हणते की अजित भाऊने मला इथे का बोलवलं असेल. तितक्यात तिचं लक्ष अजित आणि प्रेरणाकडे जातं आणि प्रेरणाच्या डोक्याला अशी पट्टी लावलेली बघून वल्लरी खूप शॉक होते आणि जोरात म्हणते की प्रेरणाताई. आता प्रेरणासुद्धा वल्लरीकडे बघायला लागते आणि
आणि वल्लरीला बघून ती खूपच इमोशनल होते आणि खूप रडायला लागते। आता वल्लरी धावतच प्रेरणाजवळ येते तेव्हा प्रेरणा वल्लरीला मिठी मारून खूपच रडायला लागते। आता वल्लरी खूपच घाबरलेली असते आणि ती प्रेरणाला विचारायला लागते की काय झाले ताई तुम्हाला, मला सांगा ना, आणि कुणी केले हे तुमच्यासोबत मला सांगा। आणि ती अजितला विचारते की अजित भाऊ तुम्ही तरी सांगा। तेव्हा अजित म्हणतो की अहो मला नाही सांगते ती, म्हणून तर मी तुम्हाला बोलावून घेतलंय ना। तेव्हा वल्लरी प्रेरणाला विचारायला लागते की प्रेरणा ताई सांगा ना मला काय झाले, कुणी केले हे। तेव्हा प्रेरणा खूपच रडायला लागते आणि अडखळत सांगते की समीर। तेव्हा वल्लरी खूप शॉक होते आणि म्हणते की समीर म्हणजे त्यांनी पुन्हा तुमच्यावर, यावर प्रेरणा म्हणते की हात उगारला। तेव्हा वल्लरीला खूपच राग येतो आणि ती रागातच म्हणते की हा माणूस आहे की कोण आहे, जनावर आहे का हा, असं कोण मारतं कुणाला। आणि ती रडत म्हणायला लागते की किती लागले हो तुम्हाला। तर हे ऐकून अजितसुद्धा खूपच शॉक झालेला असतो। आता प्रेरणा वल्लरीचा हात हातात घेत म्हणते की वल्लरी मला प्रॉमिस कर की तू ना हे सगळं कुणालाही सांगणार नाही। आता ती अजितकडे बघत म्हणते की तुम्हीसुद्धा प्रॉमिस करा, आणि खूप रडायला लागते आणि म्हणते की हे बघ वल्लरी, आईबाबांना माझ्या लग्नाकडे डोळे लावून बसलेत ग, एवढी सगळी तयारी केली, एवढा खर्च केला, एवढी माणसं बोलावली आहेत, त्या सगळ्यांना हे जर कळलं ना तर खूप बदनामी होईल ग आईबाबांची, खरं सांगते मी तुला, प्लीज कुणालाही काहीही सांगू नकोस। तेव्हा वल्लरी प्रेरणाला ओरडत म्हणते की बस झालं प्रेरणाताई, आता तुम्ही फक्त शांत बसायचंय, इतके दिवस मी तुमचं ऐकलं होतं ना, आता नाही, आता तुम्ही शांत राहायचं। तेव्हा प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येते। तर यानंतर आपण पाहतो की वल्लरी आणि प्रेरणा रिक्षामधून घरी जाण्यासाठी निघालेले असतात। तेव्हा प्रेरणा रिक्षावाल्या दादांना म्हणते की दादा जरा लवकर चला ना प्लीज, माझे आईबाबा काळजी करत असतील हो माझी। तेव्हा वल्लरी शॉक होऊन प्रेरणाला म्हणते की तुम्हाला अजूनही आईबाबांची काळजी वाटते, अजून पण तुम्ही स्वतःचा विचार नाही करणार का। तेव्हा प्रेरणा म्हणते की वल्लरी अगं आधीच मेहंदीच्या कार्यक्रमाला पोहोचायला उशीर होतोय ग। तेव्हा वल्लरीला खूपच राग येतो आणि ती रागातच प्रेरणाला म्हणते की कसली मेहंदी, कसला कार्यक्रम, तुम्ही आता हे लग्नच नाही केलं पाहिजे, कळत नाही का तुम्हाला अजूनही, त्या माणसाने तुम्हाला किती त्रास दिला पाहिजे, तुम्हाला कधी समजेल की हे चुकीचं आहे। यावर प्रेरणा म्हणते की असं खरंच नाही आहे ग, ते रागाच्या भरात फक्त, यावर वल्लरी प्रेरणावरती ओरडत म्हणते की राग नाही आहे फक्त, हा राग नाही आहे तर हा स्वभाव आहे त्यांचा, हे कळत नाही आहे का तुम्हाला, अहो लग्नानंतर ते बदलतील, अशा भोळ्या आशेवर नका राहू तुम्ही, अजून तुमचं लग्न नाही झालं तरी केवढा त्रास दिला तुम्हाला त्यांनी, लग्न झाल्यावर तर तुम्ही त्यांच्या हक्काची बायको व्हाल, तेव्हा काय करतील ते तुमच्यासोबत जरा विचार करा। मी तर म्हणते आज देवाने ना मुद्दाम घडवून आणले तुम्हाला कळावं म्हणून, आणि म्हणते की ते काही नाही, आज मी आत्ता घरी जाऊन त्यांना। तेव्हा प्रेरणा वल्लरीला मध्येच थांबवत म्हणते की नाही वल्लरी, आईबाबांसमोर मला कुठलाही तमाशा नको आहे। तेव्हा वल्लरी म्हणते की अहो आयुष्याचा तमाशा होईल तुमच्या, कळतंय का तुम्हाला। तेव्हा प्रेरणा म्हणते की हो चालेल मला, पण माझं लग्न ठरल्यावर माझ्या बाबांच्या डोळ्यात जो आनंद दिसतोय ना तो मला आयुष्यभर बघायचा आहे ग, असं म्हणून ती खूप रडायला लागते। तेव्हा वल्लरी प्रेरणाला समजावत म्हणते की प्रेरणाताई ही आयुष्यभराची जखम आहे, कळलं का, बघा तुम्ही लग्नानंतर जेव्हा तुमच्या डोळ्यात लग्नाचं सुख नाही दिसणार ना त्यांना, तेव्हा त्यांना आनंद होईल का हो, सांगा ना, होईल का त्यांना आनंद। तर दुसरीकडे घरी सगळेजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात। तेव्हा तेजा रागातच म्हणते की हे ना जरा अति होतंय आता, नाही म्हणजे काय म्हणायचं या अशा वागण्याला, दोघेही फोन उचलत नाहीत म्हणजे काय। तेव्हा श्वेता तेजाला समजावत म्हणते की अगं आपल्याला नाही माहिती आहे की काय झालं नेमकं, उगाच चिडचिड करून काय फायदा आहे का, सांग बघू। आता तितक्यात मिठूचं लक्ष समीरकडे जातं। तेव्हा मिठू म्हणते की समीरजी जो आले, तेव्हा सगळे समीरकडे बघायला लागतात आणि त्याला असं एकटंच आलेलं बघून सर्वजण शॉक होऊन समीरला विचारायला लागतात की समीर प्रेरणा कुठे आहे। तेव्हा समीर आश्चर्याने म्हणतो की काय प्रेरणा अजून आली नाही का इथे। तेव्हा श्वेता म्हणते की आली नाही म्हणजे तुमच्यासोबत होती ना ती, आणि तुमच्यासोबतच ती येणार होती असं सांगितलं ना तुम्ही काकींना। यावर समीर थोडासा घाबरतो। आता प्रेरणाचे बाबा रागाने समीरला विचारायला लागतात की ओ जावई बापू कुठे आहे माझी पोर। यावर समीर काहीच बोलत नाही। तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की सांगा ना कुठे आहे। आता तिथे वल्लरी आणि प्रेरणा येतात। आता वल्लरी जोरात ओरडत म्हणते की मी सांगते ना काय झालंय ते, आणि ती प्रेरणाकडे बघायला लागते। आता प्रेरणाच्या डोक्याला अशी पट्टी बांधलेली बघून सगळेजण खूप शॉक होऊन प्रेरणाकडे बघायला लागतात। समीर तर चांगलाच घाबरून जातो। आता वल्लरी प्रेरणाला सर्वांसमोर घेऊन येते। आता तेजा प्रेरणाकडे बघत म्हणते की अगं प्रेरणा हे काय झाले, काय लागले तुला। सर्वजण प्रेरणाला विचारत असतात की काय झाले सांग ना। मात्र वल्लरी समीरकडे खूपच रागाने बघत असते आणि वल्लरीला असं बघताना पाहून समीर चांगलाच घाबरलेला असतो। आता वल्लरी खूप जोरात ओरडून समीरला म्हणते की काय रे, काय वाटलं तुला, हे सगळं करशील आणि सुटून जाशील तू, आणि काय वाटलं तुला कोणी काही बोलणार नाही। तेव्हा सर्वच जण खूप शॉक होऊन समीर आणि वल्लरीकडे बघत असतात, कारण कुणाला काहीच कळत नसतं। आता
वल्लरी समीरला म्हणते की बोल ना, यांच्यासोबत लग्न करायचं म्हणून हातापाया पडत होत असणार रे, यांच्याशिवाय राहू शकत नाही असं 100दा म्हणायचास, मग काय झालं? मुलीवर हात उचलताना लाज नाही वाटली का रे तुला? तुझी हिंमत कशी झाली प्रेरणाताईंवर हात उचलण्याची, बोल ना. तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते की या माणसाने तुझ्यावर हात उचललाय, याने मारले तुला. आणि ती खूपच रागाने समीरकडे बघायला लागते आणि त्याला मारायला धावून जात म्हणते की काय रे, तुझी हिंमत कशी झाली? तेव्हा सर्वजण तेजाला शांत करत तिला पकडून ठेवतात. तेव्हा वल्लरी प्रेरणाकडे बघत म्हणते की प्रेरणाताई बोला, सांगा आता तरी काय झालंय ना ते सांगा, सगळ्यांना खरं काय ते सांगा. तेव्हा प्रेरणा खूप रडायला लागते आणि म्हणते की जाऊ दे ग. तेव्हा समीर खुश होऊन हसायला लागतो. आता तेजासुद्धा प्रेरणाला म्हणते की प्रेरणा हे बघ, आमच्यासारख्या मैत्रिणी असताना तुला घाबरायची काही गरज नाही आहे, बोल. वल्लरीसुद्धा म्हणते की प्रेरणाताई बोला, आम्ही सगळ्याजणी तुमच्या पाठीशी आहोत, हिंमत करा. आता जर का नाही बोललात ना तुम्ही तर खूप मोठं नुकसान होईल हो, आधीच खूप उशीर झाला आहे, आता अजून नको, तुम्ही फक्त बोला, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी, बोला प्रेरणाताई. तर इकडे समीर खूप खुश होऊन हसत असतो. आता प्रेरणा समीरकडे बघायला लागते आणि रडत म्हणते की समीरचा रागावर ताबा नाही आहे, त्यांना राग आला ना की ते हात उगारतात. तेव्हा समीर खूप घाबरतो आणि आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागतो. आता प्रेरणा सांगते की त्यांनी माझ्यावर हात उगारला, मागे पण माझ्या बोटाला लागलं होतं ना, ते त्यांनीच मला पेपरवेट मारला होता, असं म्हणून ती खूपच रडायला लागते आणि म्हणते की आणि आज पण. हे ऐकून सगळेजण खूपच शॉक झालेले असतात. आता तेजाला खूपच राग येतो आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणा, हे सगळं चालू होतं आणि तू आम्हाला एका शब्दानेही काही बोलली नाहीस का? आता मिठूसुद्धा प्रेरणाला विचारते की प्रेरणादी का सहन केलं हे सगळं तू? यावर प्रेरणाचे बाबा इमोशनल होत म्हणतात की आमच्यासाठी सहन केलं तिने हे सगळं, बापाची मान खाली घालू द्यायची नव्हती ना, म्हणून सहन केलं तिने सगळं, पण आता नाही हा, बस झालं खूप, असं म्हणून ते समीरच्या जवळ येतात आणि त्याला म्हणतात की तुला काय वाटलं रे, माझी पोरगी काय रस्त्यावर पडले, तू लग्न नाही केलंस म्हणून दुसरं कोणीही लग्न करणार नाही का तिच्यासोबत? तेव्हा प्रेरणा रडत तिच्या बाबांना समजवायला लागते की बाबा राहू द्या ना. तेव्हा प्रेरणाचे बाबा तिला म्हणतात की तू शांत बस, मला बोलायचं आहे. आणि ते समीरला म्हणतात की खूप मोठेपणाने सांगत होतास ना रे की माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. आणि ते समीरच्या कॉलरला पकडत म्हणतात की मग तिच्यावर तू हात उचललास, कसा उचललास हात? तेव्हा समीर खूप रागाने त्यांच्याकडे बघायला लागतो. आता प्रेरणाचे बाबा समीरला म्हणतात की तुझ्याकडे पैसा आहे म्हणून तू कसाही वागशील आणि आम्ही ते सहन करू का? तेव्हा समीर प्रेरणाच्या बाबांचा हात पकडतो आणि रागाने म्हणतो की मी ऐकून घेतोय म्हणून काही बोलायचं नाही, लायकीत राहायचं, असं म्हणून तो जोरात प्रेरणाच्या बाबांना धक्का देतो. तेव्हा प्रेरणाला खूपच राग येतो आणि ती समीरला जोरात म्हणते की माझ्या बाबांशी या शब्दात बोललेलं मी ऐकून घेणार नाही. तेव्हा समीरला प्रेरणाचा खूपच राग येतो आणि तो प्रेरणाला म्हणतो की तू शांत बस, असं म्हणून तो प्रेरणाला मारायला जाणार. तितक्यात वल्लरी समीरचा हात पकडते आणि ओरडून म्हणते की समीर महाजन, हात खाली, परत जर का हात उचलला ना तर खूप महागात पडेल, लक्षात ठेव. आता प्रेरणाच्या आईला वल्लरीचा खूपच राग येतो आणि ती वल्लरीला म्हणते की तू गप्प बस ग वल्लरी, बाहेरची आहेस ना तू, तुझा काय संबंध? तेव्हा प्रेरणाला खूप वाईट वाटतं आणि ती तिच्या आईला म्हणते की बाहेरची आहे ग ती, पण तुझं काय, आई आहेस ना माझी. आणि रागात म्हणते की माझी आई असून जो माणूस मला मारतोय त्याच्यावर विश्वास ठेवून वल्लरीला बोलतेस? यावर प्रेरणाची आई काहीच बोलत नाही आणि ती तिथून रागाने निघून जाते. तर समीरला सुद्धा खूपच राग आलेला असतो आणि तो सुद्धा रागातच तिथून निघून जातो. आता प्रेरणा तिच्या बाबांकडे बघून त्यांना मिठी मारून खूप रडायला लागते आणि सगळेच प्रेरणाकडे बघून खूपच इमोशनल झालेले असतात. तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण घरात येतात. आता प्रेरणा खूपच रडत असते. तेव्हा वल्लरी तिला समजवायला लागते आणि म्हणते की प्रेरणाताई शांत व्हा, रडून रडून तुम्हाला त्रास होईल हो, आधीच एक तर लागले डोक्याला. तेव्हा मिठूसुद्धा म्हणते की बरोबर बोलते वल्लरी, इतकं रडलीस तर तुलाच त्रास होईल ना गं. आता तितक्यात प्रेरणाचे बाबा तिथे येतात आणि म्हणतात की प्रेरणा बाळा शांत हो, गं तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत मला. प्रेरणा आता रडत उठून उभं राहत म्हणते की बाबा, असं म्हणून ती हात जोडते आणि म्हणते की बाबा मला माफ करा, मी तुमचा विचारच केला नाही, स्वार्थीपणे वागले, मी तुम्हा दोघांनाही साधं सुख पण देऊ शकले नाही हो मी, खरंच माफ करा मला, असं म्हणून ती खूप रडायला लागते. सर्वजण खूपच इमोशनल झालेले असतात. आता प्रेरणाचे बाबासुद्धा रडत म्हणतात की अगं काय बोलते आहेस तू, हे तुझं तरुणपण या बापाचा संसार
सांभाळण्यात वाया जात आहे हे काय मला दिसत नाही का? सांग ना, काय केलं नाहीस तू आमच्यासाठी? तू नको मनाला लावून घेऊस. तेव्हा तिथे प्रेरणाची आई येते आणि म्हणते की हो, पण श्रीमंत मुलगा होता ना, थोडक्यासाठी हातातला घालवला. तेव्हा सर्वांनाच प्रेरणाच्या आईचा खूपच राग येतो. आता प्रेरणाला मात्र खूपच वाईट वाटतं आणि ती रडायला लागते. प्रेरणाची आई म्हणते की थोडंसं सहन केलं असतं ना तर आपल्यासारखी संसाराला ठिगळे लावायची गरज पडली नसती. लग्नाचं वय निघून चाललंय तिचं, त्याचं काय? तेव्हा प्रेरणाचे बाबा चिडून म्हणतात की निलिमा, तो पैसेवाला आहे म्हणून कसायच्या हातात देणार का माझ्या पोरीला? आणि ते प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा बाळा, जे झालं ना ते चांगलंच झालं, तू नको काळजी करूस. आता वल्लरी प्रेरणाच्या आई बाबांना म्हणते की काका काकी असं म्हणून ती हात जोडून म्हणते की माफ करा मला, खरंच माफ करा. आणि ती प्रेरणाला सुद्धा म्हणते की प्रेरणाताई मला माफ करा. प्रेरणाताईच्या डोक्यावरची जी जखम पाहिली आणि मी जरा जास्तच बोलून गेले, मला राहवलंच नाही. पण काकी म्हणाला ना तेच खरं आहे, शेवटी माझ्यामुळेच प्रेरणाताईंचं लग्न मोडलं आहे असं म्हणून ती खूप रडायला लागते. ते आता प्रेरणा तिला समजावत म्हणते की वल्लरी असं नको बोलूस, हे काय बोलतेस तू? आणि तू कशाला माफी मागतेस ग? उलट मी भाग्यवान आहे. हे बघ, मला तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली जी दुःखात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी आहे, जी संकटात माझ्यासाठी धावून आली. ती तुझ्यासारखी मैत्रीण मला मिळाली, हे माझं भाग्य आहे ना गं. सगळेच आता हे ऐकून खूपच इमोशनल झालेले असतात आणि सगळेच रडत असतात. तेव्हा श्वेता म्हणते की एकदम बरोबर बोललीस प्रेरणा. आता मिठ्ठू वल्लरीला म्हणते की वल्लरी, तुला माहिती आहे का, तू आज एक गोष्ट प्रूव्ह केलीस की तू प्रेरणादीची खास मैत्रीण आहेस. तेजा म्हणते की हो वल्लरी, तुला गिल्ट घ्यायची काहीच गरज नाही आहे. एक खरी मैत्रीण जे करेल ना तेच केलं आहेस तू प्रेरणासाठी. यावर प्रेरणाची आई म्हणते की या मैत्रिणी तुला आयुष्यभर पुरणार आहेत का? तुला मी सांगून ठेवलं होतं की या वल्लरीला लांब ठेव तुझ्यापासून, पण मोठी वकील होईल ही, लग्न मोडणारी वकील, लिहून घे माझ्याकडून. तेव्हा प्रेरणाचे बाबा ओरडून म्हणतात की निलिमा, वल्लरीबद्दल एक शब्दसुद्धा ऐकून घेणार नाही मी. जशी माझी प्रेरणा आहे ना तशी ती सुद्धा माझी मुलगी आहे, लक्षात ठेव. तेव्हा प्रेरणाची आई रागाने आतमध्ये निघून जाते. आता प्रेरणाचे बाबा हात जोडून वल्लरीला म्हणतात की वल्लरी, तुझ्यामुळे आज माझी मुलगी वाचली. हे बघ, कावळ्याच्या शापाने गाय मरणार नाही, तू तिचं काही मनावर लावून घेऊ नकोस. आणि ते तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात की खूप मोठी वकील होशील बाळा, माझा ना तुला आशीर्वाद आहे. सगळेच खूप रडत असतात आणि त्या रडत एकमेकींना मिठी मारतात. आता यानंतर रात्री आपण पाहतो की मिठ्ठू, तेजा, वल्लरी आणि श्वेता गप्पा मारत बसलेले असतात. आता तेजा चिडून म्हणते की तो समीर आहे ना, डिझर्वच करत नाही प्रेरणासारखी बायको. स्टेटस आहे, पैसा आहे, लुक्स आहे म्हणून काही सहन करेल का बायको? मिठ्ठू म्हणते की मला ना खूप राग आला आहे त्याचा. तेजा म्हणते की हो ना, मी जर तिच्या जागी असते ना तर डोकं फोडून आले असते त्याचं. यावर वल्लरी म्हणते की मग सगळ्याच जणी तुमच्यासारख्या नसतात ना तेजाताई, सगळ्यांनाच नाही जमत हे. तेव्हा श्वेता म्हणते की प्रेरणाचं खूपच वाईट वाटत आहे ग समीरबद्दलचा, माझा सुद्धा अंदाज चुकलाच की, असं वाटत नव्हतं यार. यावर अँगर इश्यूज वगैरे असतील त्याला. मिठ्ठू म्हणते की हो यार, मला सुद्धा तो नॉर्मलच वाटला होता, वाटलं नव्हतं की त्याला एवढे अँगर इश्यूज वगैरे असतील. यावर तेजा म्हणते की म्हणूनच मी सांगते की लग्नाच्या आधी एकमेकांसोबत वेळ घालवावा आणि स्वभाव ओळखून घ्या. पण नाही, आपल्याकडे त्या गोष्टीला काही स्कोपच नाही आहे. काय आहे आपल्याकडे, मुलगा मुलगी एकत्र फिरायला लागले की काय लग्न कधी करताय विचारून टाकतात लगेच. तेव्हा श्वेता म्हणते की पण प्रेरणाची केस वेगळी आहे ना, तिचं लग्नाचं वय उलटून चाललंय. यावर तेजा रागाने म्हणते की मग काय झालं, मी प्रेरणाला बोलले होते वेळ घे, घाई नको करूस, आणि लोकांचं काय जातं आपलं लग्नाचं वय ठरवायला. आता तेव्हा श्वेता म्हणते की हो खरं आहे, लग्न नाही जमलं तर मुलीची चूक आणि लग्न मोडलं तरी मुलीची चूक. तेव्हा मिठ्ठू म्हणते की हो ना, हा विषय जर माझ्या गावाकडे झाला असता ना तर सगळ्या बायकांनी ना आधी तिलाच दोष दिला असता अगं. म्हणजे गेल्या महिन्यामध्ये माझ्या एका चुलत बहिणीचा डिवोर्स झाला तर अख्ख्या गावाला गॉसिप करण्याचा एक मुद्दाच मिळाला. यावर तेजा म्हणते की ते म्हणतात ना गं, बाईचं बाईची शत्रू असते, मूल नाही झालं तरी बाईलाच प्रश्न विचारणार, लग्न मोडलं तरी तिलाच किंवा डायव्होर्स झाला तरी तिलाच. तेव्हा श्वेता म्हणते की हो ना, आणि ते प्रेरणाच्या आईसारख्या बायकांना तर मुलींनीच हे सगळं सहन करायला हवं असतं. तेव्हा तेजा म्हणते की हो ना, त्या बाईला तर चोळामोळा करून कोकणात फेकून देण्याची इच्छा होती मला. यावर वल्लरी म्हणते की हे सगळं जाऊ द्या, पण प्रेरणाताईंसोबत हे असं घडायला नको होतं ना. तुम्हाला माहिती आहे का, मी त्याला बऱ्याच वेळा थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता, समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या मनावर खूप दडपण होतं. समीर चुकीचा वागतो आहे हे त्यांना समजत होतं, पण तरीसुद्धा त्या काहीच बोलल्या नाहीत.
तेव्हा मिठू म्हणते की त्या समीरपेक्षा तो अजित तरी बेटर होता. हा म्हणजे डोक्यावर केस नव्हते त्याला, पण हे असे अँगर इश्यू तरी नव्हते ना. यावर वल्लरी म्हणते की मिठूताई हे जाऊ दे सगळं, आता आपण प्रेरणाताईंचा विचार करायला हवं. मला असं वाटते की आता आपण त्यांना यातून काहीही करून बाहेर काढायलाच हवं. मिठू म्हणते की हो, ती तसंही खूप विचार करते छोट्या छोट्या गोष्टींचा. तेव्हा श्वेता म्हणते की हो ना, आता तर ती स्वतःबद्दलच निगेटिव्ह झाली असेल. आपण काहीतरी करून तिचं स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार थांबवायला पाहिजेत. यावर तेजा म्हणते की पण नक्की काय करायचं. तेव्हा श्वेता थोडासा विचार करत म्हणते की होळी, आपण होळी साजरी करूया का. तिच्या दुःखाची होळी करून टाकूया आणि तिच्या आयुष्यात आनंदाचे रंग उधळले जातील ना, असं काहीतरी करूया. आता हे सगळं ऐकून सगळेजण खूपच खुश होतात आणि म्हणतात की मस्त आयडिया आहे, आपण होळी करूया साजरी. आता वल्लरी म्हणते की हो, तसंही कोकणातल्या लोकांना होळी हा सण खूप आवडतो. तेव्हा मिठू खुश होऊन म्हणते की चला तयारीला लागूया. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण होळी साजरी करण्यासाठी खाली जमलेले असतात. आता रोशन आंटी प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा, यावर्षीची होळी तू तुझ्या हाताने पेटव. तेव्हा प्रेरणा म्हणते की नको. यावर रोशन आंटी म्हणतात की तू एवढ्या मोठ्या संकटातून वाचली आहेस, तुझ्या लाईफची वाट लागता लागता राहिली आहे, तर देवाला थँक्यू तर म्हणायलाच पाहिजे ना. चल पटकन होळी पेटव आणि पूजा कर. आणि त्या सर्वांना म्हणतात की मला या होळीचा सण खूप आवडतो. सगळ्या वाईट गोष्टी होळीमध्ये जाळून टाकायच्या आणि देवाचा आशीर्वाद घ्यायचा. खूप मस्त आहे ना. तेव्हा श्वेता म्हणते की बरोबर बोलत आहेत रोशन आंटी. रोशन आंटी प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा, तुझ्या भाषेमध्ये ते होय महाराजा म्हणतात ना, ते करूया का आपण. यावर प्रेरणा सांगते की शिमग्याचं गाराणं म्हणतात त्याला. रोशन आंटी सांगतात की मला पण थोडं थोडं येतं, पण मी बोलेन, मला आवडतं. आणि त्या सर्वांना म्हणतात की तुम्ही लोक हसू नका माझ्या लँग्वेजला, माझे इमोशन्स बघा फक्त. आणि त्या प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा, तू पूजा कर आणि सुरू कर. आता सर्वजण प्रेरणाला आग्रह करायला लागतात. तेव्हा प्रेरणा होळीची पूजा करते आणि ती शिमग्याचं गाराणसुद्धा घालते. आता रोशन आंटी म्हणतात की हे होळी भगवान, तुझ्या पूजेसाठी हे सगळे लोक इथे आले आहेत, त्या सगळ्या लोकांना आशीर्वाद दे रे महाराजा. यावर सगळे होय महाराजा असं म्हणतात. आता रोशन आंटी पुढे म्हणतात की आमच्या प्रेरणाला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढलं, तसेच या सगळ्या मुलींना त्यांच्या प्रॉब्लेमशी फाईट करायला ताकद दे रे महाराजा. घरातून बाहेर पडताना प्रत्येक मुलीला सेफ वाटू दे रे महाराजा. मुलींवर होणारा सगळा कार्यक्रम संपवून टाक रे महाराजा. रोज सकाळी न्यूजपेपरमध्ये येणाऱ्या मुलींवरच्या अत्याचाराच्या न्यूज बंद होऊ दे रे महाराजा. मम्मीच्या पोटातच मुलींचा होणारा मर्डर बंद होऊ दे रे महाराजा. प्रत्येक मुलीला मध्ये एक रिस्पेक्टफुल जागा मिळू दे रे महाराजा. प्रत्येक मुलीला स्वतःच्या चॉईसप्रमाणे जगायला मिळू दे. आज सोसायटीमध्ये एक मुलगी दुसऱ्या मुलीला मदत नाही करत, पण माझ्या या बुलबुल बागेतील मुली रोज नवीन फ्रेंडशिप गोल रेडी करतात आणि ते कंप्लीट करतात. आणि त्या वल्लरीला म्हणतात की ही आमची वल्लरी बेस्ट फ्रेंडसाठी खूप फाईट दिली तिने. लहान गावातील मुलगी आहे, पण ॲडव्होकेट बनायचं स्वप्न घेऊन इथे आली. आणि त्या प्रेरणाकडे बघून म्हणतात की हा आमची प्रेरणा तिच्या फॅमिलीचा स्ट्रॉंग पिलर आहे. आता मिठ्ठूकडे बघून त्या म्हणतात की ही मिठ्ठू स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी रोज स्ट्रगल करते, पण हिंमत नाही हरत. आणि तेजाकडे बघून म्हणतात की आणि हा माझा तेजाभाई, इंडिपेंडंट वुमन, सगळ्या मुलींसाठी एक एक्झाम्पल सेट करते आहे. आणि श्वेताकडे बघून म्हणतात की आणि ही श्वेता बिझनेस वुमन आहे, खूप फाईट करते सक्सेसफुल होण्यासाठी. ह्या सगळ्यांचं एकमेकींवरती खूप प्रेम आहे. त्या सर्वांना तुझा आशीर्वाद भेटू दे रे महाराजा. आता सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि ते म्हणतात की होय महाराजा. आता प्रेरणा म्हणते की देवा महाराजा, आम्ही मैत्रिणी एकमेकींच्या जीवाला जीव देतो, अडल्यावर एकमेकींना मदत करतो, एकमेकींसाठी धावून येतो. अशा आमच्या परिवाराला, आमच्या मैत्रीला कोणाचीच नजर लागू देऊ नको रे महाराजा. तेव्हा सगळेच रडत म्हणतात की होय महाराजा. आता प्रेरणा स्वतःच्या हाताने होळी पेटवते. आता प्रेरणा डोळे पुसते आणि म्हणते की बस झालं, खूप रडलो, आता नाही रडायचं. तेव्हा तेजा म्हणते की हो, आपण ना फायटर आहोत, कोणतंही संकट अंगावर आलं की ते शिंगावर घ्यायचं. आता तितक्यात हर्षितसुद्धा तिथे येतो. आता प्रेरणा हर्षितला बघून म्हणते की हर्षित दादा तुम्ही. तेजा आणि मिठ्ठूसुद्धा हर्षितकडे बघायला लागतात आणि त्या दोघीही खूप खुश होतात आणि लाजायला लागतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.